प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणू शकता का होसाना? होसाना. यस. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रियांनो, आपण मागच्या रविवारपासून बघत आहे, हो ना, की संपूर्ण जग या तयारीत लागलेलं आहे. एक मोठे सण साजरा आता आपण आपल्या परिवारामध्ये करत आहे. पॅशन वीकची सुरुवात झालेली आहे. पाम संडेनी सुरुवात होते. संपूर्ण 8 दिवस प्रभूच्या नावाचा उत्सव होतो. आपण कोणीही दुःख व्यक्त करायचा हे एक दिवस नाही आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जर वधला गेला नसता तर आपण इथे बसलेच नसतो, हो की नाही. जसं तो वऱ्हाडाणाचा कोकरा मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी 10 पिढ्याची शेवटची पिढा जी होती, की प्रथम वत्स वधला जाणार होता, देवाचा तो नाही का मृत्यूदूत येऊन सगळ्या मिस्री लोकांचे प्रथम वत्स तो वधणार होता, प्राण्यांचे देखील. आणि आपला बचाव व्हावा म्हणून तो निष्पाप कोकरा वधला गेला. त्याचं रक्त कपाळबाह्या पट्ट्यांवर लावण्यात आलं आणि त्याचं मांस आपण खाल्लं. म्हणून मिस्री लोक त्या गुलामगिरीतून आणि त्या मृत्यूपासून बचावले गेले. आणि तसंच सेम आपण पापापासून मुक्त होण्यासाठी देवाचा कोकरा, लॅम्ब ऑफ गॉड, हा 2000 वर्षांपूर्वी आला. त्यांनी क्रूस खांबावर जाणं क्रमप्राप्तच होतं, त्यासाठीच तो आला आणि त्या गोष्टीसाठीच तो राजा म्हणून आला होता. जसं आत्ता आपण बघितलं सुंदरशा नृत्यामध्ये की प्रभू श्री ख्रिस्त दिसला तुम्हाला. त्याचं आगमनच या पृथ्वी तलावर यासाठी होतं की तो पहिलं जे आगमन आहे त्यांनी स्वतःचं बळी द्यावं संपूर्ण जगाच्या पापासाठी. तुम्ही सगळेच इथं बसलेलेच असं नाही, अजूनही जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत अशा प्रत्येकाच्या जीवनासाठी, जगातल्या प्रत्येक धर्मातल्या, प्रत्येक जातीतल्या, हे जात धर्म तर पृथ्वीवर निर्माण झाली, खरं तर मी म्हणेन की मनुष्य मात्रासाठी पृथ्वी तलावर तो आला. त्याने एकदाच खंडणी भरली ती रक्त वाहून क्रूस खांबावर, एकदाच, वन टाइम सेटलमेंट. अजूनही जे जन्माला येणार आहेत त्या प्रत्येक लेकरासाठी देखील त्यांनी किंमत मोजलेली आहे. आता काहीच नाही. ज्यावेळेस तो वधस्तंभावर म्हणाला की इट इज फिनिश्ड, त्यांनी पूर्ण केलेला आहे. तो आला, वधला गेला, तो आपल्यासाठी बदली बळी झाला, म्हणूनच मुक्त झालोय. म्हणून आनंद करण्याचे क्षण आहे. कारण मिस्रामध्ये ज्यावेळेस ते वल्हांडणाच्या कोकऱ्याचं रक्त वाहिलं गेलं ना, मृत्यूदूत ज्यावेळेस दात होता त्यावेळेस किती भय होतं. प्रत्येकजण आपल्या प्रथम वत्साला असं धरून बसले असतील कदाचित, आपल्याला माहीत नाही. प्रत्येकाला आपलं लेकरू किती प्रिय असतं माहीत आहे. तिथून किंचाळा ऐकू येत आहेत, मिस्री लोकांचे प्रथम वत्स वधले जात आहेत आणि आपलं लेकरू इथं घेऊन कवटाळून आपण बसलो आहे आणि मृत्यूदूत फक्त आणि फक्त ते रक्त पाहतो निष्पाप कोकऱ्याचं आणि ओलांडून जातो. म्हणूनच त्याला वल्हांडणाचा सण म्हणतो. आणि त्यावेळेस सकाळ झाल्यानंतर काय त्याने हर्ष केला असेल, किती आनंद केला असेल. आपण वाचलो, बचावलं गेलो, आज आपण जिवंत आहोत. ही केवळ कोणाची दयाकृपा आहे? देवाची दयाकृपा आहे. यस. तर म्हणून हा पूर्ण पॅशन वीक आपण आनंदात घालवणार आहोत. गुड फ्रायडेला देखील आपण आनंदच साजरा करणार आहोत, कारण घटना घडून गेलेली आहे. आता आपण मुक्त आहोत. दुःख व्यक्त करायची गरज नाही. दुःख कधी व्यक्त करायची गरज आहे? त्याचं रक्ताचं मोल जाणून देखील आपण अजूनही पाप करत असू, त्याचं रक्त आपण पायाखाली तुडवत असू, तर मात्र दुःख करण्याची गरज आहे. मग अश्रू ढाळा, पश्चाताप करा. नाही तर फक्त आणि फक्त आनंद करायचा आहे. आणि हा आनंद प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संपूर्ण 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये तो शिष्यांना उघडपणे करू दिलं नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा तो चमत्कार करायचा, मेलेल्यांना उठवायचा, हो की नाही, आंधळ्यांना दृष्टी द्यायचा, लंगड्यांना चालवायचा, किती मोठमोठे चमत्कार करायचा. अनबिलिव्हेबल मिरॅकल्स त्यावेळेस घडले. अनबिलिव्हेबल, शक्यच नाही ना. 38 वर्ष दुखणे करून 38 वर्षाला इथंच बघतोय. कुठल्या डॉक्टरनी बरं केलं नाही,
सगळे प्रकारचे नाही का काय काय केलं असेल माहीत नाही त्याने. ते सगळे उपचार काही कामाचे आले नाहीत. त्या काळात माहीत नाही त्यांच्या आईवडिलांनी अजून काहीतरी दुसरे उद्योग केलेत की माहीत नाही, त्याचा उल्लेख नाही आहे. परंतु काहीच उपयोगाचं आलं नाही. आणि जिथं इम्पॉसिबल तिथं येऊन म्हणतो की आय एम पॉसिबल आणि तो उठवतो. हे सगळे डोळ्यांनी बघितलेले चमत्कार तरी देखील सेलिब्रेट करू दिलं नाही त्याने. आणि ही पहिली वेळ होती की तो राजा म्हणून आता येणार होता आणि हे मात्र सेलिब्रेट होणार होतं. जसं आता आपण एक्झॉल्टेशनमध्ये बघितलं की तो सणाचे दिवस होते. मागच्या वेळेस पण सांगितलं की 7 सण साजरा करतात इस्रायल लोक आणि त्या 7 सणांपैकी 3 सणांचा एक बंच आणि पुन्हा एक 3 सणांचा बंच आणि मध्ये फक्त पेंटिकॉस्टचा सण असतो. मग आता जो 3 सणांचा जो बंच आहे पण त्याला आपण म्हणताना वलांडणाचा सण म्हणतो, पासओव्हर फीस्ट, पण त्याच्यात अनलिव्हन ब्रेड बेखमीर भाकरीचा सण देखील असतो जो 8 दिवस साजरा केला जातो. जसंच कोकरा वधला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून 7 दिवस बेखमीर भाकरी खाल्ली जाते आणि ते सण साजरा केला जातो. आणि पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण. आणि तिन्ही सण एकत्रितरित्या साजरा करण्यासाठी जगभरातून यहुदी लोक तिथं आलेले होते. आणि मग मी म्हटलं ना ती आदल्या दिवशीची रात्र, तो त्रिकालावर नियंत्रण करणारा देश असा देव आहे. त्रिकाल, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर एकाच वेळी पाहणारा, ज्याला कुठलीही कालमर्यादा अडकून ठेवू शकत नाही. तो वेळेच्या परे, तो वर वसतो. वेळ त्याच्यासाठी नाही आहे, वेळेला त्यांनी बनवलेला आहे तुमच्या आमच्यासाठी. असा देव ज्याला नाही का भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकदाच पाहतो तो, किंवा रचतो पण, चेंज करण्याची पण ताकद आहे. लक्षात येत आहे? तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही तुमचं भविष्यकाळ जर उद्ध्वस्त केलेलं असेल आत्तासुद्धा, तर काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, योग्य देवाकडे आलेला आहात. तो तुमचं भविष्य आज देखील उज्ज्वल करू शकतो. असा तो देव आहे. राईट प्लेस आणि राईट गॉडकडे आलेला आहात. उत्तम देव, त्याच्याकडे तुम्ही आलात. तुम्ही काही जरी इथं मेसअप करून इथं बसलेले असाल तरी देखील तुमचं भविष्य बदलण्याची ताकद असलेला देव या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचं स्वागत आपण टाळ्या वाजवून एकदा नाही का, एकदा उभे राहून करायचं का? थोडंसं चेंज पण होईल. आपण खूप वेळ बसलेलो आहे, त्यांचा डान्स पाहिला, सगळं केलं, वर्शिप झाली, हां हो की नाही? आता एकदा जोरात म्हणायचं का? होसाना, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. गॉड ब्लेस यू. हॅपी पाम संडे. एकमेकांना विश करा हॅपी पाम संडे. येस, प्लीज बसू शकता. हॅव अ सीट, हॅव अ सीट. येस, हॅपी पाम संडे. अहो ते नुसतेच खजुरीच्याच ढाळ्या नव्हत्या, तिथं ढाळ्या म्हटलेल्या आहेत. जे दिसेल ते झाड तोडा पण प्रभूची गौरव करा. लक्षात घ्या. हां, आता आम्ही पण इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणलेली आहेत. हां, कारण तिथं ढाळ्या म्हटलेलं आहे. सगळे का खजुराचे तोडून आणले नव्हते. जिथं जी दिसेल फांडी, कारण सगळ्यांना जल्लोष करायचा होता. कारण कोण येणार होता? राजांचा राजा. ती सकाळ काय असेल हो, पहाट. ती पहाट. मी म्हटलं ना, प्रभू किती एक्सायटेड असेल त्या दिवशी की उद्या मी पहिल्यांदा जगासमोर ओपनली प्रेझेंट होणार आहे. मी परमिट करणार आहे लोकांना की आता तुम्ही माझा गौरव करा, चला टेक अ चान्स. आणि मग त्याने ती पहाट उजडली. त्याचा नित्यक्रम काय असेल कोण सांगू शकेल? बायबलमध्ये दिलं नाही उल्लेख, म्हणून तसं काही बदलणार नाही. त्याचा नित्यक्रम काय होता? पहिला पित्याकडे जाणे आणि एकांतात प्रार्थना करणे. त्यांनी केली असेल का हो? ऑब्व्हियसली. त्याला फ्युचर कसं ना, तुम्हाला जर अशीच दृष्टी परमेश्वराने दिली तर तुम्ही खूप मोठा आश्रम काढाल. थांबा, लोक तुमच्याकडे रांगेत थांबतील, हा भविष्य सांगतो. पण दिली दृष्टी आणि परमेश्वराच्या राज्यासाठी वापरली तर किती छान होईल. त्याला पूर्ण असं ॲट ए टाइम तो फ्युचर असं बघू शकत होता की आता मी जाणार आणि नाही का झावळ्या असं हे करून हात हलवून आपले
वस्त्र म्हणजे त्यावेळेस यहुदी लोकांची वस्त्रांची ठेवण होती की आधी एक वस्त्र घालायचं आणि त्याच्यावर एक वस्त्र ठेवायचं. आणि ते वरचं जे वस्त्र आहे ते सन्मानाप्रित्यर्थ राजा आपला येतोय असं खाली घालायचे, त्याचे पाय जमिनीला लागू नये. हां, खूपशी हिंदी डायलॉग मारता येतील पण लक्षात येत आहे. तर त्या राजाचं आगमन तो सगळं पाहू शकत होता, परंतु त्यांनी पहिलं काम कुठलं केलं असेल तर परमपित्याच्या चरणाजवळ बसून त्याला प्रार्थना केली असेल की ज्या उद्देशासाठी तू मला या पृथ्वी तलावर आणलं, 3.5 वर्ष मी सेवा केली, 33 वर्ष या पृथ्वी तलावर मनुष्यरूप धारण करून आहे. ती महिमा, ती ग्लोरी त्या शरीरामध्ये नाही का बंद आहे. तो प्रकाश आहे ना, तो आत्मा आहे, तो प्रकाशपुंज आहे ना, प्रकाशाचा स्रोत आहे तो. आणि ते सगळं काय त्या शरीरामध्ये लपलेलं आहे, तो ठेवलेलं जपून त्यांनी. कारण त्याला एक मिशन दिलं होतं. ते मिशन म्हणजे जगाच्या सगळ्या नाही का मनुष्य मात्राचे पाप क्षमेसाठी तो आला होता. त्यामुळं लक्षात येते का, राजा येतोय पण कसं येतोय आता आपण पुढे बघतोच की सगळ्यांना माहीत पण आहे ते. आणि मग त्यांनी ते पाहिलं असेल, सकाळची प्रार्थना झाली आणि देवाला त्यांनी शक्ती मागितली असेल नाही का, या सगळ्या गोष्टीमध्ये देखील तू मला अद्भुतरित्या चालव आणि तुझा गौरव होऊ देत. आणि मग शिष्यांना याच्याबद्दल काडी मात्र कल्पना नाही की पुढं काय होणार आहे. आणि तो काय पाहू शकतोय, भविष्य. मग आता तुम्ही किती निश्चिंत राहायला पाहिजे ना की तुमच्यामध्ये असा व्यक्ती बसतोय, असा देव बसतोय की जो तुमचं भविष्य सहज पाहू शकतोय. पुढे काय होणार आहे शिष्यांना काहीच माहीत नाही की पुढे आता काय होणार आहे. ते रूटीन यरुशलेमेपासून बेथानी 2 मैल म्हणजे 3.2 किलोमीटर. किती? 3.2 किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या गावामध्ये तो येऊन राहायचा नाही का. यरुशलेमेमधून यायचं आणि हॉटेलिंगसाठी कुठे यायचे लोक, बेतफगे, बेतानी अशा आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन राहायचे. खूप मोठा सण होता तो. लाखो लोक परदेशातून यायचे. प्रत्येकाला यरुशलेममध्ये जागा मिळायची नाही. आणि छान जागा म्हणजे आपले खास त्याचा नाही का एकदम लवली फ्रेंड लाझरस, त्याचं घर बेथानीत होतं. आणि मग नाही का मार्था, मरिया आणि ते तिथं छान त्यांच्याकडे पाहुणचार व्हायचा. ते सेवा यरुशलेमेमध्ये जायचा आणि यरुशलेमेतून परत बेथानी येथे यायचा. हे 3.2 जो प्रवास होता तो कसा होता जरा इमेजमध्ये बघा, तुम्हाला कळेल. ट्रेकिंग असतं ना, ट्रेकिंग. इथं तेवढं तसं ते व्ह्यू व्हिज्युअल मला मिळालं नाही. ट्रेकिंग माहीत आहे का, पर्वत चढणं, गिर्यारोहण, त्या पद्धतीचं होतं हे. म्हणजे बेथानी हे खोल दरीत वसल्यासारखं गाव होतं. तिथून जैतुनाचा डोंगर लागायचा, म्हणजे पहिल्यांदा जैतुनाचं डोंगर चढायचं आणि पुन्हा खाली उतरायचं किद्रोन ओहळामध्ये. कुठं वळायचं? किद्रोन ओहळामध्ये. आणि तिथून पुन्हा यरुशलेमेला वर चढायचं. कळालंच प्रवास. दिसताना 3.2 किलोमीटर आहे, 2 मैल आहे, परंतु प्रवास कसा आहे? चढणे, उतरणे आणि पुन्हा यरुशलेमेमध्ये वर चढणे. म्हणजे मेहनतीचं काम आहे. 3.2 चढायचं आहे पण चढायचं काम आहे. आणि तुम्ही बघता बेथानीपासून बेतफगे आणि मग तिथून किद्रोन ओहळ, खाली इकडे ते माउंट ऑफ ओलिव्हज म्हणजे जैतुनाचा डोंगर. आधी इथून वर चढायचं, मग तिथून परत किद्रोन ओहळामध्ये खाली उतरायचं आणि पुन्हा यरुशलेमेवर वर चढायचं. आणि पूर्वेचा दरवाजा, सुवर्णद्वार, गोल्डन गेट होतं ते, जिथून प्रभू येशू ख्रिस्त जयस्थाने एंट्री केली. ते सुवर्णद्वार बघायला आपण कधीतरी जाऊयात. आज देखील ते आहे. इथं काही जणांनी बघितलं पण आहे. आणि इथून आपण आता जर प्रवासाला गेलो तर आता प्रवास नाही, आता भरपूर बांधकाम झालेलं आहे, भिंती वेगवेगळ्या आहेत. आता प्रवास थोडासा लांबून करावा लागेल. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळी नाही का मस्त तो रस्ता, आता छान निसर्गरम्य वातावरण आठवा, सगळे आजूबाजूला झाडी आहे, छान सुंदर असा माहोल आहे. आणि मग त्यावेळेस तो सकाळी निघतोय आणि मग जाता जाता तो एक भविष्यवाणी पूर्ण करण्याचं मनोदय त्याच्यात येतं. कुठलं भविष्यवाणी? जकर्या 9:9 एक भविष्यवाणी केली होती की हा राजा येणार, गाढवाच्या शिरावर बसून येणार
आणि मग आपण बघतोय मत्तय शुभवर्तमानामध्ये त्या ठिकाणी दोन्ही म्हणजे गाढवी पण दिलेली आहे, त्याचं पिलू पण दिलेलं आहे, शिंगरू. बाकीच्या मार्क, लूक आणि योहानच्या शुभवर्तमानामध्ये चारही ठिकाणी ही घटना आहे पाहायला मिळते. तुम्हाला मत्तय 21 बघू शकता, तुम्ही मार्क 11 बघू शकता नाही का, लूक 19 त्याच्यानंतर योहान 12 तुम्ही चारही ठिकाणी वाचलं तर या ठिकाणी मात्र तुम्हाला ते गाढवी आणि तिचं शिंगरू देखील पाहायला मिळतं. आणि मग त्यावेळेस केलेली भविष्यवाणी, शेकडो वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी जशीच्या तशी त्याच दिवशी पूर्ण करणारा देव आहे. त्याच दिवशी बरं का. आहे का कोणी गुण तुमच्याकडे असा देव? भूतकाळात कोणाला आठवतं का बघा, की जो मी या भाषेत म्हणायला काय हरकत नाही, है कोई माई का लाल, की जो असं आधी हजारो वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट त्याच वेळी तेव्हाच घडवतो. मग तुम्ही किती निश्चिंत राहायला पाहिजे की तुमच्या जीवनात त्यांनी जे आधीच नेमून ठेवलेलं आहे तो आणणार नाही का तुमच्या जीवनामध्ये? आणणार का नाही? तुमचा विवाह तारीख त्यांनी ठरवली आहे, होणार का हो त्या दिवशी? होणार का? तुम्ही फक्त ते नाही का असं फक्त एक पार्ट आहे, कॅरेक्टर आहे तुम्ही, पण तो सगळं घडवून आणतो. फक्त तुम्ही राईट ट्रॅकमध्ये पाहिजे. तुम्हाला पुत्रप्राप्ती, संतान प्राप्ती हवी आहे, ते डेट फायनल केली आहे, ते कोणी रोखू शकेल का? हॅलो, रोखू शकेल? नाहीच. तुम्ही ग्रॅज्युएशन कुठल्या दिवशी होणार, तुम्हाला नोकरी कधी लागणार, हे देखील ठरवणारा देव आहे तो. विश्वास ठेवता तसा? नोकरी गेली आहे, परत देऊ शकतो, देऊ शकतो. यस. नातेसंबंध बिघडले, परत पूर्ववत आणू शकतो. सगळं काही जाणणारा देव आहे. आणि म्हणून बेथानीवरनं सकाळी जेव्हा देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि ती सकाळ सुंदर आणि सगळे शिष्य उठले त्याच्या लगबगीने, त्याच्या आजूबाजूला गुरुजी, रब्बाय आणि हा आमचा चमत्कार करणारा संदेष्ट आहे, अजूनही मशिया म्हणून माहीत नाही. लक्षात येत आहे? तो म्हणतोय त्यांना की मी जाणं, मला पकडणं, मला मारणं आणि 3 दिवस पुरलं जाणं, पुन्हा पुनरुत्थान होणं, हे लिहिलेलं आहे. पण यांच्या डोक्यावरनं त्यावेळेस बाउन्सर जात असतील, कारण माहिती नाही तेवढी. काहींना ज्ञान होतं पण काही जणांना ते समजत नव्हतं. पण इथं आता पहिल्यांदा समजणार होतं की तो म्हटला थांबा. काय म्हटलं असेल? थांबा. बेथानी टू बेतफगेकडे जाताना थांबा. सगळे थांबले. गुरुजी काय काय पाहिजे? किती जणांनी विचारलं असेल ना, काय पाहिजे, काय देऊ, पाणी देऊ, काय देऊ, काय झालं? तर त्यांनी म्हटलं असेल, म्हटला तो पुढील गावात जा, ते बेतफगे होतं, पुढील गावात जा आणि तिथं तुम्हाला या पद्धतीने गाढवीसोबत शिंगरू बांधलेलं दिसेल. आणि दुसऱ्या शुभवर्तनामध्ये अजून क्लॅरिटी आहे, त्याच्यावर आधीच कुणीच बसलेलं नाही असं ते दिसेल आणि तुम्ही ते घेऊन या. आणि जेव्हा तुम्हाला कोणी विचारण्यात येईल की का घेऊन चाललात, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगा प्रभूला याची गरज आहे, एवढंच. म्हणजे पुढे काय आहे बघा, तो इथे आहे आणि तो आरपार पाहू शकत आहे. तुमचा व्ह्यू केवढा आहे? मी एकदा उदाहरणं पण दिलं होतं वेळेसाठी नाही का. दिल्लीतली परेड 16 किलोमीटर आहे. मी एका ठिकाणी बसलं तर माझ्या दृष्टीला जे परेड दिसते ती इथून चालते आणि माझ्या दृष्टीआड होईपर्यंत 1-2 किलोमीटरचा माझा आवाका आहे. पण देव स्टार्टिंग पॉईंट बघितलेला असतंय आणि एंड पॉईंट पण आधीच बघितलेला असतो. लक्षात येत आहे? त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यांनी त्या गावातले शिंगरू असं स्पष्ट डोळ्यांनी बघत असेल देव की तिथं बांधलंय म्हणून. शिष्य अजून इथं आहेत, त्यांना काहीच माहीत नाही. असं करू देत. हां, यस, ते फॉलोअर होते, खरे खरे शिष्य होते. देव म्हणतोय तर म्हणतोय, संपलं. ते गेले ते, आणि तसंच ते गेले. तुम्हाला माहिती आहे का, ते सोडवत असताना गावातले किती जण तर बघितले असतील पहिल्यांदा हे दोघे येत आहेत आणि येऊन काय करतायत? सोडतायत. सोलापूर असेल तर आपलं वासरू कोण सोडून घेऊन चाललं तर न विचारता कोण काय काय विचार करतील, चोर आहेत, ए तुला कळतंय की नाही, कोणाला विचारून करतोय, काय डायलॉग झाले असतील हो की नाही.
पण एकच डॉलर कॉफी होती, एकच. प्रभूला याची गरज आहे. हे एका वाक्यावर मग तो सोलापुरी असू देत, कोल्हापुरी असू देत, कुठलीही डायलॉग घेऊन उभारलेला असू देत, त्याला एका डायलॉगवर सगळी कम्युनिकेशन बंद होणार होती. प्रभूला याची गरज आहे. अशी वाणी आज देखील तुमच्या तोंडात देव द्यायला तयार आहे. वचनातल्या सगळ्या वाण्या तुमच्यासाठी आहेत. ज्यावेळेस तुम्ही वचन क्लेम कराल ना, परिस्थिती काही का असू देत, तुमच्या विरुद्ध उभारलेली असू देत, काही जरी असेल, फक्त तुम्हाला ती प्रभूची वाणी म्हणणं गरजेचं आहे. एखाद्या कुलुपाला उघडण्यासाठी करेक्ट किल्लीची गरज जशी असते का नाही, तुमच्याकडे ती फक्त ती उघडणारी किल्ली सोडून 100 किल्ल्या दिल्या, फक्त वेळ जाणार आहे. फक्त एकच किल्ली बास आहे, ते म्हणजे प्रभूची वाणी. ती जर तुम्ही घेऊन चाललात जगामध्ये, तर तुमच्या समोर सगळ्या समस्येची उत्तरं, सगळ्या समस्या झुकतील, सगळे संकट नाहीशी होतील आणि त्यांना झुकावं लागणार. प्रभूच्या वाणीसमोर काहीही अशक्य नाही. आणि मग ते शिगरू सोडून आणतात आणि तिथून जे जल्लोष चालू होतो की कशासाठी लाखो लोक 2 गोष्टी बघायला आलेले असतात. एक, लाजराला जिवंत केलेला तो लाजर बघायचा आम्हाला, आणि ज्यांनी जिवंत केलं तो प्रभू बघायचा आहे. आणि हे सगळं व्हायरल झालेली असती न्यूज. हेच सोडा, 3.5 वर्षामध्ये केलेले चमत्कार प्राप्त केलेले लोक पण तिथं आहेतच ना, सणांमध्ये आलेले. ते देखील प्रभू येणार आहे म्हटल्यानंतर आनंदाने, नाही का, ज्याला दृष्टी दिली आहे तो किती धावत आला असेल. जो लंगडा होता तो आता चालत आहे, तो कसा पळाला असेल. वेडे होते लोक, तो येणार म्हणजे, नाही का. म्हणजे ते पॅशन होतं. उगीच पॅशन वीक म्हणत नाही. मला सांगा, तुमचे शरीराच्या कमरेखालचा भाग उचलतच नाही, तुम्ही असे लोळे पांगडे पडलेले आहात. ॲक्च्युली पापामध्ये असंच असतो माणूस. पापाने असंच तुम्हाला केलेलं असतं. ती अवस्थेचं फक्त स्वरूप सांगायला लागलं तुम्हाला. पाप तुम्हाला असं करायला लावतं की तुम्ही काही करू शकत नाही. तशा अवस्थेतल्या व्यक्तीला जेव्हा प्रभू म्हणतो उठ, आणि ती ताकद येते, त्याने बाज उचलून चालू लाग, त्याला पुन्हा कळालं की बॉस येत आहेत, ज्यांनी मला, नाही का, या सगळ्या समस्येतून दूर केलं आहे. तो येतो. कसा पळाला असेल होतं? काय त्याला देणं घेणं होतं का? घर उघडं आहे का? किंवा तो व्यवसाय करत असेल एखादा, नाही का, रेल्वे एक भजीपावचा गाडी असेल, आय डोंट नो. शीख कबाबचा असेल, चला चांगलं घेऊ आपण. हां, किंवा व्यावसायिक असेल, मोठा कापडाचा व्यापारी असेल, काय पण असेल, तो बघितला पण नसेल दुकानात आता कसं ठेवायचं. तो काय केला असेल? पहिला पळाला असेल प्रभू. आणि हे वस्त्र वगैरे काय त्याच्यासाठी, ज्या माणसासाठी त्याने केलेलं असतं ना, त्याला ते वस्त्रांची किंमत नसते. हो की नाही? तुमच्यासाठी तुमच्यावर अनंत उपकार केलेल्या व्यक्ती जर समोर आला तर त्याच्यासाठी काय करू काय नाही झालेलं असतं. मग यांनी तर किती अद्भुत काम केलेलं होतं. ज्याला डोळेच नाहीत, त्याला जग दिसू लागलं, तर त्याला जेव्हा कळालं की हा येणार आहे, तर तो कसा कळाला असेल, तो कसा पळाला असेल. वाव, हे सगळं घडत होतं ॲक्च्युली. म्हणून लोक सैरा वैरा नाही का, हे तू सरक बाजूला, मला पण स्वागत करायचं आहे, हे माझी वस्त्र, हे मी ढाळा वाजवतो, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हा जल्लोष सगळा सुरू आहे. प्रभू तरी देखील, मी ते सीन सांगत नाही आता, त्यांनी नाही का डोळ्यात पाणी काढले वगैरे, ते आपण आज मी हे सांगत आहे की तो राजांचा राजा त्या गाढवीच्या शिंगरावर बसून आला. खरं तर 300-350 वर्षांपूर्वी जो अलेक्झांडर येऊन गेला होता, तो अलेक्झांडर जो होता तो नाही का उंच घोड्यावर बसला होता. राजांचा घोडा कसा निवडला जातो माहिती आहे का तुम्हाला? सरदारांचे घोडे जेवढे उंच असतात त्याच्याहून उंच घोडा असला तरच राजा त्याच्यावर बसतो. राजाच्या घोड्याची निवडीसाठी देशोदेश पर्यटनला जातात आणि तिथून उत्तमातला उत्तम घोडा निवडून आणतात. आणि राजाचा घोडा सर्वात उंच असतो, त्यामुळं ते असं प्रिस्टली दिसतं की ही इज अ किंग. कारण कोणीच सांगायची गरज नाही. 10 सरदार आणि त्यांच्यामध्ये राजा जर येत असेल तर त्याच्या घोड्याच्या उंचीवरून तुम्ही सांगू शकता की ही इज द किंग. आणि तो राजांचा राजा, जगाचा राजा नाही का, जग निर्माण करणारा तो राजा, राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त कशावर बसून यायला लागलाय?
गाढवीवर? नाही नाही नाही, त्याच्यापेक्षा बारक्या शिंगरूवर. पाय टेकत असतील, छोटी गाडी, पाय टेकत असतील. किती नम्रता हो त्याची, हो की नाही? चॉईस केला असता ना त्यांनी मोठ्या घोड्याची, पण त्यांनी केलं नाही. कारण असं लिहिलं आहे शास्त्रामध्ये की नम्रता, शांतीचा संदेश घेऊन येणारा राजा हा गाढवावर बसून येतो. घोडा आणि गाढवांच्या संयोगाने निर्माण झालेला खेचर असतो ना, ते खेचर देखील वापरल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे की जे कमी उंचीचे असतात. त्याच्या त्या रायडिंगवरूनच इतर देशांनी समजून घ्यायचं की हा शांती घेऊन आलेला आहे, हा लढण्यासाठी आलेला नाही आहे. हॅलो, त्या गाढवावर बसून आल्याचं जे सीन आहे ते सीन पाहूनच लांबून बुरुजावर उभारलेले सैन्य देखील आतल्या राजाला सांगत असेल की हा जो राजा येतोय तो खेचरावर, गाढवावर बसून येतोय. इन द सेन्स की हा युद्धासाठी येत नाहीये. जेव्हा पहिल्यांदा या पृथ्वी तलावर प्रभू यायचा विचार केला ना, तो शांतीसाठी आला. कोणाबरोबर शांती करायची होती त्याला? पापामुळं तुमचं आणि पित्याचं नातं संपुष्टात आलं होतं. देवाचा कोप तुमच्यावर होता. बदली, बळी, रक्त. लेवी 17:11 आपण मागच्या संडेला बघितलं की रक्ताच्या सांडल्याशिवाय प्रायश्चित होत नाही. रक्तामध्ये जीवन आहे आणि पापाचं वेतन मरण आहे, आणि मरणाचं जे वेतन आहे ते भोगल्याशिवाय होत नाही. म्हणून रक्त सांडणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून ती आपल्या आणि परमेश्वर पित्याची समेट घडून आणण्यासाठी, शांती घडून आणण्यासाठी हा शांतीचा राजकुमार त्या गाढवाच्या शिंगरावर बसून आला. त्याला घोड्यावर बसता नसतं. काळजी करू नका, घोड्यावर येणार आहे. मग मात्र युद्धच आहे, मग मात्र युद्धच आहे. मग त्यावेळेस जो घोडा तो निवडणार आहे तो जगातल्या कुठल्याही घोड्याची उंची त्याला नाही का त्याच्या पातळीपर्यंत ती पोचू शकणार नाही. तितक्या उंच घोड्यावर तो बसून येणार आहे. पण त्यावेळेस मात्र सैतानाच्या गँगचं काय खरं नाही, तो युद्धासाठी येणार आहे. पण आनंदाची बातमी काय माहिती आहे का? त्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही आणि आम्ही त्या सैन्यात असणार आहोत. हॅलो, तुम्हाला देखील घोडा मिळणार आहे, सरदार. कारण राजा कोण आहे? तो आहे. त्याच्या सैन्यात आपण सरदार म्हणून उभे राहणार आहोत. काय पॉवर असेल त्याचा घोडा, असा उंच दिमागदार, आपला पण एक घोडा, आणि आपण येणार आहोत. ते सीन वेगळं आपण बघूयात पुन्हा, खूप भारी आहे ते. पण ज्यावेळेस येऊ ना, वाव. पण ते सगळं त्याला सेकंड कमिंगमध्ये करायचं होतं. हे फर्स्ट कमिंग आला होता तो फक्त समेट करण्यासाठी. पापांमुळे तुमचं आणि पित्याचं नातं जे संपुष्टात आलं होतं ते पापाची किंमत त्या क्रूस खांबावर चुकवून तुमचं आणि त्याचं समेट आणि शांतीचं दूत म्हणून तो आला होता. स्वतःचे बळी देण्यासाठी आला होता. म्हणून नम्रतेचं प्रतीक गाढवी असताना देखील पुन्हा गाढवीच्या शिंगरूवर बसून तो इतक्या नम्रतेने, लीनतेने प्रवास करत होता. पण तुम्हाला सांगतो की जे काही लोक होते ते मात्र वेगळ्या गैरसमजुतीमध्ये होते. त्यांना हा शांतीचा अधिपती आहे हे ठीक आहे हे माहीत पण नव्हतं. त्यांना कसा अधिपती हवा होता? रोमी साम्राज्यापासून मुक्तता देऊन आम्हाला इथंच हा राजा म्हणून घेऊन आमच्यावर राज्य करावं अशी त्यांची इच्छा होती. पण तसं झालं नाही. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आला होता तर शब्बातानंतर हा जो संडे होता, द नेक्स्ट डे आफ्टर शब्बात, द नेक्स्ट डे, किती बायबल पर्टिक्युलर आहे. म्हणून तुम्ही ही महानता देवाची ओळखा. म्हणून तेव्हा तुम्हाला समजेल की आपण हे साधं सुधं ग्रंथ वाचत नाही आहे. हे पुस्तक जीवनाचं पुस्तक आहे. याच्यातली वचन जिवंत आहेत, दुधारी तलवार आहेत, मज्जारज्जू भेदून जाणार आहेत. हे आज देखील काम करतात. याच्यातले वचन तुम्ही बोललात तर जसं ते फक्त ते एक गाणं आम्ही ऐकलं मिरजमध्ये, तेरा शब्द काफी है, तेरा वचन काफी है, हाँ, तेरी नज़र काफी है, तेरी छाया काफी. बस बस बस. तेलुगूमध्ये पण ते गाणं आहे, खूप छान आहे ते,
खरंच आहे की नाही? त्याला शब्द काफी आहे. काय गरज आहे दुसरे अजून? याच्यातल्या दिलेले शब्द तुम्ही उच्चारला योग्य ठिकाणी तर अशक्य ते शक्य होतंच. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ते नेक्स्ट डे जे पाम संडेला येणार होता ते कसं घडलं बघा. ज्या वेळेस जलप्रलय झाला, पृथ्वीवर पाप एवढं वाढलं होतं नोहाच्या काळामध्ये, सीन बदलला. जायचं ना? सीटबेल्ट बांधा, उत्पत्तीच्या पुस्तकात प्रवासाला जायचं आहे, हो की नाही? जायचं? जाऊयात. उत्पत्ती 8:4 काढा कोणीतरी. वाचायचं? हां. जेनेसिस 8:4. माईक द्या, इथं आहे माईक. सातव्या महिन्याच्या 17व्या दिवशी, परत सगळे म्हणूयात आपण. सातव्या महिन्याच्या अहो 7व्या महिन्याच्या हां 17व्या दिवशी. कितव्या दिवशी? शेजारच्याला सांगताय 17व्या दिवशी. हां 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. तारीख लक्षात राहिली? हां कितवा महिना आहे? हो तो तसला महिना विचारे ना मी. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. हां अरारात पर्वतावर तारू टेकले. अरारात पर्वतावर तारू टेकलं. कोणाचा तारू? नोहाचा. कोणाचा? नोहाचा तारू. जलप्रलयाने त्यांनी पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट केली. फक्त कुठली सजीव सृष्टी वाचली? त्या तारवातली. तारवात जे प्राणी जोडीजोडीने गेले बघा, जोडीजोडीने जाणं किती महत्वाचं आहे. प्रेयरला चालला जोडीजोडीने जा, अजरूपला चालला जोडीजोडीने जा. लक्षात येते? जोडीजोडी परमेश्वराला आवडते. तर जोडीने जाणं, साक्ष देताना पण जोडीच लागते, मग ते मनुष्याची असेल. त्यावेळेस सगळे प्राणी जी तारवात होते तेच वाचले. आणि मग आपण बघतो की 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी तारू अरारात पर्वतावर टेकला. कितव्या दिवशी टेकला? 17व्या दिवशी. हां जलप्रलयाने सगळं आधीचं जीवन नष्ट झालं. लक्षात येते? आणि मग 17व्या दिवशी तिथे टेकण्यात आलं. असंच सेम हे जे 7वा महिना होता की नाही, इस्रायलचे 2 कॅलेंडर होते. एक पारंपरिक दिनदर्शिका आणि एक आध्यात्मिक दिनदर्शिका, हो की नाही? एक ट्रेडिशनल कॅलेंडर आणि एक रिलिजियस कॅलेंडर. आपण बघायचं का ते? मग तुम्हाला कळेल की 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी जलप्रलयानंतर, नोहानंतर, अब्राम आल्यानंतर, मोशेला दिल्यानंतर वलांडणाचा सण ज्यावेळेस साजरा करायचा होता तेव्हा देवाने आध्यात्मिक कॅलेंडर म्हणजे ट्रेडिशनल कॅलेंडरमध्ये चेंज आणला. तो म्हटला की आता वलांडणाच्या सणापासून हा तुमचा कितवा महिना असेल? पहिला. कितवा महिना असेल? हां ॲक्च्युली नियमशास्त्रात नंतर मोशेच्या काळामध्ये वलांडणाच्या सणापर्यंत पहिलं कॅलेंडर काम करत होतं. ओल्ड दिले का? ओल्ड कॅलेंडर ज्याला आपण ट्रेडिशनल पारंपरिक कॅलेंडर दिनदर्शिका त्यांची. त्याच्यानुसार पहिला महिना कुठला होता? तिशरी. कुठलं होतं? तिशरी. त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर 7वा महिना होता निसान. कुठलं? निसान. त्याला अवीव पण म्हणायचे. 7व्या महिन्याच्या, आत्ता तुम्हाकडनं रिव्हिजन करून घेतलं होतं ना आपण, 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. तर कुठल्या महिन्यात ते तारू टेकलं? 7व्या निसान महिन्यात. कितव्या? 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी तारू अरारात पर्वतावर टेकलं. आणि त्या महिन्याच्या तुम्ही जर निर्गम घरी जाऊन वाचलत 12व्या अध्यायात वलांडणाचा सण कसा साजरा करायचा होता, तर तो 7वा महिना होता. त्याच्या 10व्या दिवशी कोकरू आणायचं, इन्स्पेक्शन करायचं आणि मग 14व्या दिवशी ते वधायचं
अशा प्रकारे वलांडण्याचा सण साजरा केला जायचा. तो 10वा दिवस म्हणजे पाम संडे. त्या दिवशी ते कोकरू आणलं जायचं. ते वलांडण्याचं कोकरू जयोत्सवाने यरुशलेममध्ये एंट्री करायचा दिवस तो 10वा दिवस. आणि वलांडण ज्या वेळेस मिस्री लोकांना प्रथम वस्त्र वधून त्या दिवशी वलांडण्याचा सण साजरा झाला, तो दिवस होता 7व्या महिन्यातील 14व्या दिवशी वलांडण साजरा झाला. 10व्या दिवशी कोकरू घेऊन त्यांनी इन्स्पेक्शन करून ठेवलं होतं. आणि त्या दिवशी देवाने म्हटलं की हा महिना कितवा असेल तुमचा आजपासून? पहिला. म्हणजे नवीन कॅलेंडर मिस्रीमध्ये होते त्यावेळेस वलांडण्याच्या सणाच्या दिवशी देवाने म्हटलं 7वा महिना आता कितवा असेल तुम्हाला? 7वा महिना कितवा असेल? पहिला. ते पहिला महिना सुरू झाला वलांडणापासून. त्यांचं कॅलेंडर बदललं गेलं आणि नंतर पहिला महिना झाला 7वा. तर हे पहिला महिना सुरू झाला. त्या दिवसाच्या कितव्या दिवशी कोकरू घ्यायचं होतं? 10व्या. आणि 4 दिवस त्याला सांभाळून ठेवायचं होतं. आणि वधायचं कितव्या दिवशी होतं? 14व्या दिवशी वधल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त किती दिवस कबरेत राहिला? किती दिवस? 3. म्हणजे 17व्या दिवशी आरारात पर्वतावर जसं तारू उतरला तसं रिझरक्शन संडेला सगळ्या पापांना नष्ट करून प्रभू येशू ख्रिस्त विसाव्यातून उठला. त्या आरारात पर्वतावरचं जे न्याय संपलं आणि नवीन जीवनाला सुरुवात परमेश्वराने त्यावेळेस केली 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. तसंच तो महिना पहिला महिना झाल्यानंतर त्या महिन्याच्या 17व्या दिवशी पुनरुत्थान झालं प्रभू येशू ख्रिस्ताचं. आपण पुनरुत्थान कधीतरी पुन्हा ते बघूयात. 17व्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं, पण 10व्या दिवशी त्याला एंट्री मिळाली यरुशलेममध्ये. तोच हा कोकरा. इतकं पर्टिक्युलर तो देव आहे, इतका पर्टिक्युलर. त्या जुन्या पृथ्वीचं बाप्तिस्मा झाला एक प्रकारे. जुन्या जीवन संपून गेलं, सगळी सृष्टी नष्ट झाली. नव्याने नोहाच्या वंशापासून नवी सृष्टी, त्यामध्ये असलेल्या प्राणी पक्ष्यांपासून नवी सृष्टी निर्माण होणार होती. त्यांनी बीजं देखील घेतली होती आणि सगळं काही पुन्हा निर्माण होणार होतं. तसंच रिझरक्शन संडेला 17व्या दिवशी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला मरणातून आणि त्या गोष्टीवर जे जे आज तुम्ही मी विश्वास ठेवतो आपलं नवजीवन प्राप्त करतो. हॅलो, कळतं का? लक्षात येते? त्या 17व्या दिवशी जसं आरारात पर्वतावर एक पुनरुत्थानाचं काम झालं नव्या पृथ्वीचं, नाही का? त्या पृथ्वीची ॲनिव्हर्सरी म्हणायला हरकत नाही. पृथ्वी ॲनिव्हर्सरी साजरी करायला हरकत नाही, कारण त्या दिवशी पृथ्वीचा नव्याने जन्म झाला बाप्तिस्मा घेऊन. त्या पृथ्वीवरचं सगळं जुने लोक, पाप करणारे सगळं काही नष्ट झालं आणि बाप्तिस्म्यातून नवजीवन जसं बाहेर येतं तसं या पुनरुत्थानाच्या गोष्टीवर जे विश्वास ठेवतात, 17व्या दिवसाच्या गोष्टीवर, ज्या गोष्टीवर विसावा तुम्ही ठेवता, जिथं आरारात पर्वत, तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुमच्या जीवनाची तारू त्या विश्वासावर टेकली तर तुम्ही देखील नव्या जीवनात सुरुवात करता आणि तुमच्या जीवनाची सुरुवात होते. पण त्या गोष्टीसाठी 14व्या दिवशी झालेल्या वलांडणाला, कोकऱ्याला आपल्याला स्मरण केलं पाहिजे. आणि त्या वलांडणाचा कोकरा आजच्या दिवशी, सेम डे. आज सर्मन आहे, स्टडीमध्ये आपण बघूयात. करेक्ट अहश्वरोश राजाने जे भविष्यवाणी केली होती, दानिएलाने जी भविष्यवाणी केली होती, ते प्रत्येक दिवस मोजता येतो. 6 एप्रिल 32वं वर्ष, त्या करेक्ट तारखेला प्रभू येशू ख्रिस्त पाम संडेला एंट्री केला होता. हे इतिहासात नमूद आहे. मला आता सांगा, कुठला असा देव आहे का जगात? हजारो वर्षापूर्वी सांगतो आणि त्याच दिवशी एंट्री मारतो. कोणाला काहीच माहीत नाही. ग्रंथ नंतर लिहिले गेले. आज आपण अभ्यास करत आहोत. तत्कालीन लोकांना याची प्रचिती देखील नव्हतो. किती आपण धन्यवादित आहोत. हे सगळं सीन पाहू शकत आहे. हे प्रगटीकरण देवाने दिलं आपल्याला. आज आपण हे पाहून म्हणू शकतो की किती मी महान देवाची सेवा करत आहे. असा देव जो बोलतो हजारो वर्षापूर्वी की या दिवशी हे घडणार आणि त्या दिवशी तो घडवून आणतो. किती महान आहे तो देव.
आणि आपण किती धन्यवाद देतो. एकतर स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरात की त्यांनी आपल्याला निवडलं आणि त्याच्या या महान प्रगटीकरणातून तो दाखवून देतो की मी किती महान देव आहे. मग कशाची चिंता करताय तुम्ही? भविष्याची अजिबात करू नका. मला किती प्रॉपर्टी मिळेल आणि काही को चिंता करताय. माझा लाईफ पार्टनर कसा असेल, कशाला चिंता करताय? तो म्हणतो चिंता करू नका, चिंता करू नका. सगळं ओझं कुठं टाका? माझ्या चरणाजवळ. आणि मग बघा तो तुमचं भविष्य कसं घडवतो. एक्झॅक्ट डेट देणारा देव आहे. स्वतःला थोडं प्राऊड फील करा. तुम्ही अशा देवाची भक्ती करत आहे की जो भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ एकाच वेळी पाहतो आणि घडवतो देखील तुमच्या जीवनामध्ये. हे पुनरुत्थानाचा 17वा दिवस नाही, आज आपण बघत आहे 10व्या दिवशी ज्यावेळेस त्या कोकराला घरामध्ये आणलं गेलं. लक्षात येतं? तुमच्या आमच्यासाठी. आणि त्यांनी ती एंट्री केली. असा हा महान देव आहे आणि त्याचं पॅशन वीक आपण संपूर्ण आठवडाभर साजरा करणार आहे. आज पाम संडेला त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बेथानीमध्ये जाऊन विश्रांती घेतला आणि पुन्हा सोमवारी ज्यावेळेस तो चालत गेला त्यावेळेस काय काय केली त्यांनी केलं. मंगळवारच्या वॉकला काय केलं, हे सगळ्या गोष्टी आपण आठवडाभर रोज 7 ते 8 संध्याकाळी येऊन पाहणार आहोत. हे पॅशन वीक जग साजरा करत आहे. अनेकांना वाटतं की हे संडे स्कूलचं डान्स, ते पाम आता काय हलवायचे. अहो हेच काम आहे आपल्या सगळ्या लीडर्स एल्डर्सचं की पुढच्या पिढीला हे कळावं की आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी इथं आपल्यासाठी आला होता आणि त्यांनी वधस्तंभावर आपल्यासाठी प्राण दिले, रक्त वाहिलं. त्याच्या रक्तामुळे आपल्या पापांची क्षमा झाली, आरोग्य प्राप्त झालं. आज 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. आज देखील तो जिवंत आहे. तो 50व्या दिवशी तुम्हाला आम्हाला दैवाचा कैवारी आत्मा तुम्हाला दिलेला आहे. आज तो अनंत काळासाठी आपल्यामध्ये वसणार आहे. तो कधीच सोडून जाणार नाही. हे सगळं सांगायचं असेल तर हे सगळ्या स्टोऱ्या सांगावं लागतील. तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हाला कळो न कळो, आपण कुठला रिच्युअल साजरा करत नाही आहे. आपण हे काम करत आहे जे आज देखील इस्रायलामध्ये सगळे वरिष्ठ लोक, घरातले मंडळी लोक हे प्रत्येक दिवशी मुलांना सांगतात या वलांडण्याच्या सणामध्ये की प्रभूने काय काय केलं होतं, कसं कसंही सीन झालं होतं. ते सांगितल्याशिवाय ती पिढी त्यांना कसं कळणार की प्रभू येशू ख्रिस्त कसा होता. आणि आज आपल्याला कळतं की तो किती महान देव आहे जो भविष्य एकाच वेळी पाहतो आणि सांगतो आणि तसं घडतं. मग आता मला सांगा किती जणांना, डेट्स मी सांगू शकत नाही, खात्री आहे का की तुमचं भविष्य कोणी लिहिलंय? विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी लिहिलंय. तुमचं सोडा, जगातल्या मनुष्य मात्राचं भविष्य त्यांनीच लिहिलेलं आहे. लक्षात येत आहे? जो अनबिलिव्हर आहे त्याच्या जीवनात सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. लक्षात येत आहे? मग जर त्यांनी तुमचं भविष्य लिहिलं आहे तर कशाची काळजी करताय? फक्त तुम्हाला घाई आहे. सगळ्यांना घाई आहे की मला हे सगळं आत्ताच पाहिजे, मला स्पष्ट आत्ताच पाहिजे. स्पष्ट करून सांग. लाईफ पार्टनरचा फोटो आत्ताच चेहऱ्यासमोर आला, हो की नाही? माझं होणारं लेकरू असं समोर स्पष्ट दिसू देत. मला मिळणाऱ्या नोकरीचं ऑफिसमधलं माझं केबिन आत्ता दाखव. सगळं काही त्याने लिहून ठेवलेलं आहे. एन्जॉय त्याच्यातच आहे की त्या क्षणी ते माहिती व्हावं, हो की नाही? आता मी समजा नवीन एखादी एकदम सुपर बाईक जर घेतली आणि इथून चर्च सुटला, रारुलला बाहेर गेल्यानंतर चावी दिली तर त्याच्या सरप्राईजमध्ये जो आनंद आहे तो आधीच त्याला सगळं काही फोटो व्हॉट्सअपवर टाकून ही गाडी घेणार आहे, हे घेतलं आहे, सगळं झालं आहे, तो काय एक एक्साइटमेंट राहणार आहे, तो जाणार तिथं, हो की नाही? तुम्ही तुमचं वैवाहिक जीवनामध्ये जे एक्साइटमेंट, जे एन्जॉय, रोमांस सगळं जे उपभोगत आहात ते त्यांनी कुठंतरी असं सगळं काही कन्सील केलं म्हणूनच आहे की ज्या त्या वेळेस रिव्हील केलं तरच ती मजा आहे, हो की नाही? आज लेकरू आजारी आहे, तापाने फणफणत, आई रडत आहे, गुडघ्यावरून प्रेयर करत आहे, हो की नाही? ॲडमिट झालं आहे, सलाईन चालू आहेत, आपण अश्रू ढाळतो, कळकळीने प्रार्थना करतो, पण ही नोज की 2 दिवसांनी डिस्चार्ज आहे. बट वी डोंट नो. आपल्याला माहीत नसतं ना. मग आपण आपलं
मनुष्य मात्राच्या मर्यादा घेऊन आपण झगडत असतो, रडत असतो. करा पण ते, पण योग्य ठिकाणी करा. लक्षात येते? योग्य ठिकाणी करा, नाही का? म्हणजे त्या गोष्टीसारखं नको. घराला आग लागली, मोठा बंगला, घराला आग लागली, पळत 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 जातो, एक दरवाजा उघडतो ना, आत जाऊन बसतो. दरवाजाच महत्वाचा ना. बाहेर पडण्यासाठी काय गरजेचं आहे? जीव वाचवण्यासाठी त्या घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे की नाही? दरवाजा शोधतो ना, का ग्रिलवाली खिडकी शोधतो? आपण काय खारुताही नाही द्यायचं अजून जायला, आपण दरवाजाच शोधतो. आणि एक दरवाजा शोधला आणि बंद केला, आणि लक्षात आलं की ते कबर्ड आहे, कपड्याचे कपाट आहे. ओ शिट, आपण चुकीचा दरवाजा निवडला. आता कोण वाचवणार? फायर ब्रिगेड आलं, आग विझवली, बंधू आत सापडले. ऑक्सिजनशिवाय मरता मरता वाचले, लावला ऑक्सिजन, जिवंत घेऊन काढून निघून गेले. घाई किती का असू दे जीवनाची, दरवाजा योग्य निवडा. आणि एकच दरवाजा आहे जीवनातून पार जाण्याचा, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. घाईघाईत कुठल्या तरी विचित्र धार्मिक गोष्टींमध्ये जाऊन अडकाल आणि कोण काढेल माहिती नाही. अडकलेत लोक, खरा देव माहीत नाही, चुकीच्या दरवाजाने एंट्री मारून टाकलेत, अडकलेत, कर्मकांडांमध्ये अडकलेत, चुकीच्या शिक्षणामध्ये अडकलेत. खरा ख्रिस्त हाच दरवाजा आहे, द्वार तोच आहे, त्याच्यातून गेलो तर जीवनातून पार गेलो, आनंद काळचं जीवन.